नमस्कार मित्रांनो, राम राम शेतकरी बांधवांनो. आज मी जो विषय घेऊन आलो आहे तो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. आज आपण बोलणार आहोत सध्या ट्रॅक्टर थ्रेशरचा व्यवसाय कसा चालू आहे. खरंच यात फायदा आहे का की फक्त कर्ज आणि टेन्शन. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी आज जे सांगणार आहे त्या गोष्टी आपण सगळे अनुभवतो पण कोणाला सांगत नाही. पूर्वी ट्रॅक्टर थ्रेशर म्हणजे मान होता. मित्रांनो, 5-10 वर्षापूर्वीचा काळ आठवा. गावात एखाद्याकडे ट्रॅक्टर आणि थ्रेशर असेल तर लोक म्हणायचे, हा माणूस चांगला सेटल आहे, याचा धंदा बरा चालतो. सीझन आला की दिवस रात्र थ्रेशर चालायचा. कामाची रांग लागायची, फोन वाजत राहायचे, रेट ठरलेले असायचे आणि पैसे जरी उशिरा मिळाले तरी मिळायचे. पण आज चित्र पूर्ण बदललेलं आहे. थ्रेशर महाग झाला आहे पण कमाई वाढली नाही. आज नवीन थ्रेशर घ्यायचं म्हटलं तर 8, 10, 12 लाख रुपये सहज खर्च होतात. त्यात ट्रॅक्टरचा खर्च, दुरुस्ती, इन्शुरन्स, RTO खर्च, बँकेचा हप्ता, व्याज सगळं करूनही एक प्रश्न राहतोच. थ्रेशर महाग झाला पण कामाचे पैसे वाढले का? नाही. उलट आज कामाचा रेट आधीपेक्षा कमी झाला आहे. शेतकऱ्याला बघून सगळेच थ्रेशर घेत आहेत. हा विषय थोडा कडू आहे पण खरा आहे. आज काय होतंय, शेजाऱ्याने पाहिलं की आपला थ्रेशर चालतो, मग तो म्हणतो आपणही घेऊ. सरकारी सबसिडीवर ट्रॅक्टर घेता, सबसिडीवर थ्रेशर घेता, त्याचा काय फरक पडतो? कर्ज कमी, हप्ता कमी, धोका कमी. मग तो काय करतो? फारच कमी रेटने काम करतो. डिझेल निघालं तरी झालं असं म्हणतो आणि सगळ्या गावाचं मार्केट बघडवतो. पण ज्याने पूर्ण पैसे काढून कर्ज घेऊन व्यवसाय म्हणून थ्रेशर घेतला आहे त्याचं काय? कामाचा रेट पूर्ण खाली गेला आहे. आज परिस्थिती अशी आहे, काम मिळणं अवघड. रेट सांगितला की शेतकरी म्हणतो फलाने एवढ्यात करतो आणि तो फलाना कोण? सबसिडीवर घेतलेला थ्रेशरवाला. ज्याला नुकसान झालं तरी चालतं पण आपल्याला चालत नाही. आपण हप्ता भरायचा असतो, आपण कर्जात असतो, आपल्याला घर चालवायचं असतं. डिझेल एवढं महाग, काम करूनही फायदा नाही. आज डिझेलचा भाव सगळ्यांना माहीत आहे. थ्रेशर म्हणजे जास्त डिझेल, जास्त आवाज, जास्त खर्च. आता सांगा, डिझेल महाग, कामाचा रेट कमी, काम ठरलेलं नाही. अनेक वेळा काम करून हातात फक्त डिझेलचेच पैसे राहतात. नफा तो दूरच, मजूर मिळत नाही सगळ्यात मोठी अडचण. आज मजूर मिळणं म्हणजे खूप अवघड झाले. मिळाला तर जास्त पैसे मागतो, वेळ पाडत नाही, मध्येच काम सोडतो. मजूर नाही मिळाला तर थ्रेशर बंद, काम गेलं, सीझन वाया. काम आहे, मशीन आहे पण माणूस नाही, ही खरी अडचण आहे. भाग 7. थ्रेशर बंद राहिला तर वर्षाचं गणित बिघडतं. सीझन म्हणजे 15 ते 20 दिवस, फार तर 1 महिना. या वेळेत जर थ्रेशर बंद राहिला तर काय होतं? पूर्ण वर्षाचं उत्पन्न जातं. पण बँकेचा हप्ता थांबत नाही, व्याज थांबत नाही, खर्च थांबत नाही, फक्त कमाई थांबते. शेतकरी पैसे वेळेवर देत नाही, हे बोलताना वाईट वाटतं पण खरं आहे. आज अनेक वेळा काम झाल्यावर शेतकरी म्हणतो पीक पिकल्यावर देतो, पण मग आठवडा जातो, 15 दिवस जातात, महिना जातो, फोन केला तर उचलत नाही. थोडं समजून घ्या. पण डिझेलवाला समजून घेत नाही, बँकवाला समजून घेत नाही, हप्ता थांबत नाही. मग आपण काय करायचं? डोक्यावरचं टेन्शन कोणी पाहत नाही. हा व्यवसाय फक्त पैशाचा नाही, डोक्याला खूप त्रास देणारा आहे. लोक टोमणे मारतात, ट्रॅक्टर घेऊन काय मिळालं, घरच्यांचा ताण, कर्जाची चिंता, सीझन येईल की नाही याची भीती. आज अनेक लोक थ्रेशर विकायचा विचार करतात पण विकायलाही भाव नाही. मग पुढे काय करायचं? आता प्रश्न असा आहे की हा व्यवसाय सोडायचा का की थोडा बदल करून चालू ठेवायचा? माझं मत असं आहे, सगळ्यांनी खूप कमी रेटने काम करू नये. गावात रेट ठरवायला पाहिजे. कामाआधी थोडे पैसे घ्यायला हवेत. सबसिडीचा गैरवापर थांबायला हवा. मजुरांचा प्रश्न एकत्र बसून सोडायला हवा. शेवटचं बोलणे. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणावर टीका करण्यासाठी नाही, हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी आहे. आज आपण बोललो नाही तर उद्या हा व्यवसाय पूर्ण बंद पडेल. जर तुम्ही ट्रॅक्टर मालक असाल, थ्रेशर चालवत असाल किंवा शेतकरी असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपला आवाज आपणच मोठा केला पाहिजे. जय शेतकरी, जय महाराष्ट्र. धन्यवाद.